घर म्हणजे नक्की काय असतं? घर म्हणजे पाय पसरून हवं तसं बसू शकता. घर म्हणजे हवं तेव्हा टाळी देऊन हसू शकता. घर म्हणजे गंमत जम्मत रुसवे फुगवे मस्करी थट्टा. घर म्हणजे माझघरातील देव्हारा आणि तुळशी कट्टा. घर म्हणजे आई जिथे तिच्या लेकरांची वाट पाही. घर म्हणजे प्रेम जिव्हाळा दुसरं तिसरं काही नसतं. घर म्हणजे नक्की काय असतं? नमस्कार. DSK घर म्हणजे नक्की काय असतं कार्यक्रमात मी पंकज विष्णू तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. एक छान मराठी गाणं आहे, त्या तिथे पलीकडे तिकडे माझ्या प्रियेचे झोपडे. आता ह्या गाण्यामध्ये घराला झोपडे असं संबोधलं गेलं आहे. अर्थात ते महत्त्वाचं नाही आहे. आत्ता महत्त्वाचं आहे ते त्या तिथे पलीकडे. विशेषतः आपण जेव्हा अलीकडे म्हणजे आपल्या कामधंद्याच्या प्रांगणात असतो तेव्हा. आता अलीकडून पलीकडे जाण्यासाठी वाहन आलंच. आत्ता येताना एका आलिशान गाडीच्या मागे DSK टोयोटा असं लिहिलं होतं. आता DSK ह्या बिझनेसमध्ये कसे काय शिरले? चला त्यांनाच विचारूया. नमस्कार सर. नमस्कार सर, अलीकडे आलिशान गाड्यांच्या मागे DSK अशी पाटी वाचायला मिळते आणि सामान्य माणूस कन्फ्यूज होतो की अरे DSK तर बिल्डर आहेत, गाड्यांच्या मागे काय करतात? तर बांधकाम व्यवसायातून वाहन विक्री व्यवसाय ही उडी तुम्ही कशी काय घेतली? आयुष्यभर उड्याच मी मारलेल्या. संधी कधी कुठे लपलेली असेल ती कळत नाही. संधी ही काही सांगून येत नाही अपॉइंटमेंट घेऊन. बरोबर. आणि त्याप्रमाणे एकातनं अनेक या गोष्टी जातात. हे झालं एक खरं तर असं घडत जातं. पण माझी भूमिका नेहमी अशी असते, खरं तर बांधकाम व्यवसाय आज मी त्याच्यामध्ये ब्रँडिंगमध्ये याच्यामध्ये परमेश्वर कृपेने नंबर 1ला एक प्रकारे आहे. मला कुठली तिथे काळजी नाही. जो सोन्यासारखा व्यवसाय आहे एक प्रकारे की ज्याच्यामध्ये प्रॉफिट मार्जिन कम्फर्टेबल असू शकतं, तो सोडून आज मी जवळजवळ 50% बांधकाम व्यवसाय आणि 50% इतर व्यवसाय करतो. म्हणजे 10-12 वेगळ्या फॉर्म्स आहेत. त्याच्या मागची उद्देश लहानपणापासून जे संस्कार झाले की मी या समाजाचं काहीतरी देऊ लागतो. कारण की मला कोणी मोठं केलं, माझ्याकडे काही नव्हतं, 50 रुपये पण नव्हते घरामध्ये. अशा वेळेला केवळ 50-70 रुपयाच्या भांडवला सुरू करताना या समाजातल्या लोकांनी कोणी माझ्याकडे पेपर विकत घेतले, कोणी फुटाणे विकत घेतले, कोणी जुनी पुस्तकं विकत घेतले, कोणी दिवाळीचे फटाके विकत घेतले, कोणी अत्तर विकत घेतली. आणि असं करत करत मग मी यांचा रंगाचा कॉन्ट्रॅक्टर झालं. कोणी फर्निचर करून घेतलं, कोणी वॉटरिंग करून घेतलं. मग कोणी लोकांनी येऊन माझ्याकडनं प्लॉट दिले मला की DSK पैसे नंतर दिले जातील, हे घे प्लॉट आणि घर बांध. आणि मग लोकांनी घरं बांधला सुरू आहे. लोकांनी घरं विकत घेतली. कोणी फिक्स डिपॉझिट देतं, कोणी लोन देतं आहे, कोणी शेअरमध्ये पैसे टाकतंय. समाज सारखं माझ्या मागे उभं राहतो. मग आपण त्याच्या मागे नाही का उभं राहायचं? म्हणून मग समाजामध्ये रोजगार जेवढा मला निर्माण करता येईल तेवढा करावा. प्रॉफिटच्या दृष्टीने बघाल तर कन्स्ट्रक्शन आणि माझ्या कुठल्याच बिझनेसची पीनट सारखी तुलना होऊ शकत नाही. ऑटोमोबाईलमधनं पैसे नाही मिळत, पण मी ऑटोमोबाईलमध्ये आज माझ्या ग्रुपमध्ये 9,000 लोक आहेत. त्याचा मला अभिमान वाटतो की 9,000 लोकांचा पालक होण्याची मजा वेगळी आहे. काही झालं तर त्यांचा मी फादरली फिगर होतो. त्यांचं घर मी चालवतो असं नाही म्हणणार, पण त्यांच्या स्वप्नांना मी बळ देतो, त्यांच्या पंखांना मी बळ देतो, त्यांना एक वेगळी दृष्टी देतो. आणि केवळ या सगळ्यांना शिकवलं जातं, कधी रे बाबांना ग्राहकाच्या खिशात नाही हात घालायचं हृदयात घाला. पैशाकडे नका बघू. बॅलन्स शीटमध्ये कधीच बघत नाही मी, ग्राहकाच्या बॅलन्स शीटमध्ये बघतो. तो हसतोय की नाही, ग्राहक समाधानी आहे की नाही, आणि म्हणून जगभरचे सतत अवॉर्ड घेतो. अशाच एका संधीमध्ये मी वडापाव आणायला बेंगलोरला गेलो आणि टोयोटाची एजन्सी घेऊन आलो. म्हणजे काय तो विषय ज्या बघणाऱ्या प्रत्येकाला विनंती, कुठेही DSK टोयोटाच्या शोरूममध्ये जा, तुम्ही बी घडा ना. माझ्या 60,000 DVDची कॅसेट निघाल्या तर 60,000 संपल्यात. 20 रुपये कॉस्ट प्राईस आम्हाला घरात पडते ती 24 रुपयाला. त्याची MRP 20 रुपये ठेवून कन्सेशन दरात 5 रुपयाला देतो. त्याच्यामध्ये तुम्हाला ही सगळी स्टोरी ऐकायला मिळेल की DSK कसे घडले. फोन पुसता फटाके विकता फुटाणे विकता अमेरिकेत जाऊन ते सिनेमा कसा काढतात, TV सिरियल कसे काढतात, कॉलेज कसं चालवतात, त्यात तुम्हाला या प्रश्नाचं निश्चित उत्तर मिळेल. आणि भाकरी फिरवण्या की करपते पाणी प्रवाही राहिलं पाहिजे. माझं एकच सगळ्या मित्रांना सांगतो, संधी पहाटेच्या 4च्या साखर झोपेत येते. आणि कुठेतरी बांगड्यांची किणकिण किती बारीक असते, ती कुठेतरी वाजली तर साखर झोपेत नाही किणकिण तुम्ही उठलं पाहिजे. आणि ही संधी चांगली आहे का वाईट आहे, परवडेल का नाही परवडेल, काही होईल का परिणाम, असल्या घोळात न घालता अरे ग्रॅब करा रे. पहिलं प्रेम कसं असतं, आपण कसा एक डोळा मारतो आणि प्रेम मुलगी पटवतो किंवा मुलगी मुलाला पटवते आणि ते पुढे सक्सेसफुल लाईफ होतं. तसंच पहिली जेव्हा जेव्हा संधी मिळते
तेव्हा तिला जवळ करा. तुम्हाला असे असंख्य बिझनेस मिळतील, असंख्य सुचतील. पण सर, हे झालं संधी ग्रॅब करण्याचं, पण तुम्ही ती संधी ग्रॅब करून नंबर 1 ला कसं पोहोचता? म्हणजे आयुष्यामध्ये पण हे साधं सिंपल ह्याच्यामध्ये काय शिस्त आहे? माझं एकच धोरण असतं, जे कराल त्याच्यामध्ये नंबर 1 कधी होता तुम्ही? पैशाने नंबर 1 मी नाही होऊ शकत. त्या तुम्हाला त्या फॉर्च्यून 500 मध्ये मला कधी यायचं पण नाही, येऊ पण शकणार नाही. मी ग्राहकाच्या समाधानाने, त्याचं स्मित हास्य ते अब्ज रुपयाचं आहे, त्याच्यात नंबर 1 व्हायचं. मग मला ग्राहकात नंबर 1 व्हायचं असेल तर मला त्याच्याकरता झिजावं लागतं, प्रामाणिकपणे कष्ट करायला लागतात, कामाची लाज वाटून देता कामा नये आणि केवळ सतत ग्राहक हित बघत जातो आणि तिथे तुम्ही जिंकता आणि आपाप नंबर 1 होता. जर भरपूर तुम्ही प्रामाणिकपणे मेहनत घेऊन परीक्षेचा अभ्यास केला तर तुम्ही पहिले येणार, त्याच्यात काहीच चूक नाही. आमची परीक्षा ग्राहकाच्या परीक्षेला उतरायचं असतं आणि त्यामुळे माझ्या प्रत्येक व्यवसायात ग्राहक हा देव मानला असल्यामुळे आम्ही त्याच्या परीक्षेला उतरतो आणि मग तुमच्या सगळ्यांच्या दृष्टीने आपाप पहिला नंबर त्याच्या येत राहतो. कष्टाला हे फळ मिळतं. आंब्याची कोळी लावली की आंब्याचं झाड उगवतं, निवडुंगाचं उगवतच नाही. त्यामुळे ग्राहकाच्या प्रेमासाठी हे कष्टाचं फळ बी टाकल्यानंतर त्यातनं जे फळ मिळतं ते नंबर 1च फळ आहे. पण DSK टोयोटाचं बीज कधी रोवलं गेलं? आणि एवढंच नाही सर, तर अनेक पारितोषिक, अनेक पुरस्कार तुम्हाला तुमच्या डीलरशिपला मिळाले. 31 डिसेंबरला सगळे रस्त्यावर दारू पितात, हॉर्न वाजवतात, डान्स करतात, हॉटेलमध्ये डान्स करतात आणि अशा प्रकारे सगळ्या जगभर 31 डिसेंबर साजरा होता. मी मात्र 31 डिसेंबरला माझे सर्वस्व माझे आवडते पंडित भीमसेन जोशींना सांगितलं, अण्णा तुमच्या हस्ते शोरूमचं उद्घाटन करायचं. आमच्या मॉडेल कोणिक शोरूमच्या समोर 5 रस्ते मिळतात. रात्री 10:30 अण्णांना गाणं सुरुवात केली, विठ्ठल विठ्ठल म्हणायला लावलं मी, सगळी पंढरी माझी. असं करत करत त्यांनी सगळी पंढरीची विठोबाची गाणी सुरू केली. 10:30 ते 12 गाणी म्हणली. बरोबर 12चा ठोका पडला. सहस्त्रक संपलं 99चं. पहिला सेकंदाला अण्णांनी रिमोट कंट्रोलने शोरूमच्या पडद्यावर नेला आणि 12 ते 12:30 मग त्या पहिल्या 30 मिनिटात नवीन सहस्त्रकाच्या उद्घाटनाचे जे काही प्रकार असतील ते झाले आणि परत 12:30ला अण्णा त्या रस्त्यावर गायला बसले. 15,000 लोक असे तल्लीन होऊन ऐकत होते, सगळे रस्ते पॅक होते आणि असा पण 31 डिसेंबर भारतीय संस्कृतीचा नमुना घेऊन गेला. विठ्ठल विठ्ठल ती आमची पहिली मुहूर्त मेळ झाली. विदेशी डीलर्सला सुद्धा हरवून टोयोटाचे वर्षानुवर्ष कॉम्पिटिशन चालतात. त्याच्यामध्ये एक कॉम्पिटिशन अशी होती की ज्याला TSM अवॉर्ड म्हणतात, की तो संबंध जगामध्ये त्याचे स्कोरिंग होतात आणि हे तुम्हाला सांगून देत नाही की तुमच्याकडे आले. त्यांचे छुपे लोक येतात गिराईक घेऊन, रेकॉर्डिंग करतात, कॅमेरे छुपे आणतात, तुम्ही ग्राहकाची कशी वागता, सर्व्हिस कशी देता, प्रॉम किती, अशी वर्षाची परीक्षा चालते. आणि आमच्या डीलरशिपचे 100 पैकी 99.67 झाले आणि आमची मुलं रडली की 0.33 गेले कुठे. मी म्हटलं तेवढी तीट लागलीच पाहिजे, 0.33 जाऊ दे. आणि मग दरवर्षी डीलरचे अवॉर्ड असतात, प्लॅटिनम अवॉर्ड, बेस्ट डीलर ऑफ द अवॉर्ड, बेस्ट सर्व्हिस ऑफ द अवॉर्ड. दरवर्षी कमीत कमी 1 डझन 10 ते 1 डझन अवॉर्ड DSK टोयोटाची मुलं घेतात. आणि तुम्हाला सांगतो आमच्या साताराच्या एका टेक्निशियनने ऑल इंडिया टेक्निकल याच्यामध्ये कॉम्पिटिशनमध्ये पहिला नंबर आल्यानंतर या सातारकरांच्या मुलांनी त्याला, जसा तो सातारात त्यांनी एंट्री केली, त्या एंट्रीपासून त्याला टोयोटापर्यंत वाजत गाजत नाचत आणलं. तो किती खुश झाला की आपल्या सहकाऱ्यांनी सगळं सातारा शहर बघायला लागलं की हा काय प्रकार आहे, की यांनी कुठे पहिला नंबर मिळवला. आणि त्याचा सत्कार कसा केला, त्याचे आई वडील आणि भाऊ यांचा सत्कार केला की तुम्ही हा गुणी मुलगा आम्हाला दिला. त्यांच्या आई वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं. आम्ही आयुष्यात एकच सुट्टी घेतो, आम्ही 365 दिवस काम करतो, 1 मेची सुट्टी घेतो. आमचा ग्रुप 99% बंद असतो, 100% कधीच बंद होऊ शकत नाही, कारण की सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहोत. त्यामुळे 24 तास आमच्या त्या मोबाईल व्हॅन आहे त्या असतात टोयोटाच्या. 30 तारखेला सबंध सुट्टी असते. सबंध टोयोटाच्या ग्रुपमधनं चिक्कार 10,000 आमचे सगळे लोक त्यांच्या फॅमिलीसकट येतात आणि त्यांचे विविध गुणदर्शन, कोणी गाणं म्हणून दाखवतं, कोणी नाटक बसवलेलं असतं. या सगळ्यातनं मग त्यांना अवॉर्ड दिले जातात आणि एक दिवस ही सगळी फॅमिली जल्लोष आम्ही करतो 30 एप्रिलला आणि 1 तारखेला सुंदर सुट्टी घेतो 1 मेला. आणि आमच्या कंपनीचा सिंपल रूल आहे, जेव्हा इंटरव्ह्यूला येतात त्याच्यामध्ये वर्षाचे दिवस 365 सांगितलं की नापास, 370 सांगितलं तर पास, दिवसाला तास 25 तास असतात. दुसरं सांगितलं जातं, बाबा रे तुला जर माझ्या कंपनीत यायचं असेल तर आजारपणाची रजा मिळणार नाही, आजारी पडला तर राजीनामा पाठवून नाही तर तुला काढून टाकेल. पण जर तू बायकोला घेऊन 4 दिवस महाबळेश्वरला जायला रजा मागितली तर 4च्या ऐवजी 6 दिवस देईल, शिवाय कंपनीची गाडी पण देईल. आजारी नका पडू, त्याच्याऐवजी ठणठणीत राहा. आणि ते आम्हाला स्वतःला माझ्यासकट स्वतःला ते पथ्य कायम पाळावं लागतं. तसे आमच्या स्टाफला आमचं ऑफिस, आमचा व्यवसाय हे त्याचं घर वाटतो. तो त्याच्या घराला वेगळं समजतच नाही आणि मग कदाचित त्याच्यात ही सगळी यशाची बीजं रोवलेली आहेत असं मला. फारच छान. तुमचे अनेक चाहते महाराष्ट्रभर देशभर पसरलेले आहेत, त्यातले अनेक पत्र आपल्याला पाठवत असतात. असेच एक आपले चाहते आहेत अनिरुद्ध भातखंडे, रत्नागिरीहून त्यांनी पत्र पाठवलं की आपण खरोखरच समाज प्रबोधनाचं काम करत असतात. आपण समाज प्रबोधनासाठी एवढ्या दैनंदिन व्यस्त जीवनातून
भरपूर वेळ काढता. ह्या कार्यक्रमातून आपण जी उत्तरे देता त्यामुळे सर्वसामान्य माहिती घरासंबंधी मिळते आणि बारीक आणि छोट्या मुद्द्यांसाठी वकिलाकडे जायची आवश्यकता वाटत नाही. सर्वसामान्य माणसाला समजेल अशा भाषेत तुम्ही उत्तरं देता. त्यांनी एक छोटासा प्रश्न पण विचारला की त्यांचं म्हणणं आहे की हाऊस म्हणजे घर आणि होम यातला फरक नेमका काय वाटतो तुम्हाला? हाऊस म्हणजे भाड्याचंच घर, शेवटी ते दुसऱ्याचं घर. होम म्हणजे माझं घर, चंद्रमुळी असो, गरिबाचं असो, काही असो. जे घर आपलं असतं, आपण आपल्या कष्टातनं घामातनं उभं केलेलं असतं, भले ते छोटं असो मोठं असो. ज्या घराच्या भिंती आपल्याशी सतत बोलतात, ज्या घरामध्ये सासू सुनांचे सुद्धा प्रेमळ संवाद होतात, कधीतरी भांड्याला भांडं लागतं पण तेवढं पण त्याच्यातलं सूरसुद्धा बेसूर नसतो, ते असतं होम. आणि हाऊस असतं ज्याच्यामध्ये माणसं एकमेकांशी बोलतच नाही, त्यामुळे भिंती पण रुजतात एकमेकांच्याकडे. ज्यांचे भिंतीचे पडदे किती चकचकीत असले तरी पडद्याच्या मागची भिंत रुसलेली आणि थकलेलीच दिसते, त्याला म्हणतात हाऊस, असं मला वाटतं. फारच छान. मला वाटतं भातखंडेजी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. आपल्या घरात आज कोण सेलिब्रिटी येणार आहे ते पाहूया थोड्याच वेळात एका छोट्याशा DSK विश्रांतीनंतर. आता बिऱ्हाडी स्वरूप म्हणजे काय की 30-40 लोक एकत्र असतात, कलाकार, बॅकस्टेज वर्कर, साथीदार, आणि ह्या सगळ्यांचं म्हणजे जेवण खाण चहा नाश्ता हे सगळं बघायचं आणि पगारी नट असायचे. महिन्याच्या महिन्याला पगार असायचा. नाईट सिस्टीम नव्हती तेव्हा. घर म्हणजे नक्की काय असतं? घर म्हणजे नक्की काय असतं? मंडळी वेलकम बॅक. मंडळी, मराठी संगीत नाटकातून मराठी रंगभूमीला अतिशय मौल्यवान आणि दीर्घकाळ योगदान देणाऱ्या एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेत्री आज आपल्याला विशेष अतिथी म्हणून लाभलेल्या आहेत. स्वागत करूया कीर्ती शिलेदार यांचं. नमस्कार. DSK घर म्हणजे नक्की काय असतं या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत आहे. कीर्तीताई, तुमच्या आईवडिलांनी जयमाला शिलेदार आणि जयराम शिलेदार यांनी मराठी रंगभूमी नावाची एक नाट्यसंस्था सुरू केली आणि त्याची धुरा तुम्ही अतिशय समर्थपणे पुढे सांभाळलीत. अनेक संगीत नाटकं रसिकांपर्यंत पोचवलीत आणि विशेष अभिमानाची गोष्ट म्हणजे तुमच्या मातोश्रींना जयमालाताईंना बालगंधर्वांच्या नावाने जेवढे जेवढे पुरस्कार मिळाले ते सगळे पुरस्कार तुम्हाला मिळाले. ही अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे. तर ह्या सगळ्याविषयी तुमच्या नेमक्या भावना काय आहेत? मला असं वाटतं की नाना म्हणजे जयराम शिलेदार आणि आई जयमाला शिलेदार हे दोघेही मनस्वी कलावंत होते आणि दोघेही बालगंधर्वांचे प्रेमी. आणि त्यांचं संगीत नाटक बघून त्यांनी हा फकिरी बाणा स्वीकारला आणि जे बाण त्यांनी घेतलं ते सहजासहजी आम्हा मुलींकडे आलं. त्यामुळे 2 पिढ्यांची आमची संपूर्ण कारकीर्द ही संगीत रंगभूमीला वाहिली गेली. तुम्ही जसे अथक प्रयत्नांनी हे सगळं हा डोलारा उभा केला तसंच तुमच्या आईवडिलांनी सुद्धा. कीर्ती शिलेदार किंवा जयमाला आमचं भाग्य आहे की माझ्या घरी आत्तापर्यंत त्यांनी 3दा गायलं आहे. आणि मला आठवतं आहे आमच्या जुन्या घरी ते जैन साधू आले होते आणि जैन साधूंना यांनी त्यांचा तपोभंग करायला लावला. जैन साधू संध्याकाळ झाल्यानंतर स्त्रीच्या समोर बसून ना गाणं ऐकतात, कधी दिवसभरात स्त्रीच्या समोर नाही. जेव्हा हा विषय निघाला तेव्हा ते म्हणले भगवान का आवाज आहे, भगवान माँ का रूप है, माँ का आवाज हम सुन रहे थे. माझे मेसेज रोज 1 तास गाते शास्त्रीय संगीत देवापुढे बसून. तबला, पेटी, तो तंबोरा आणि ते गाण्याचे सूर संबंध घर असं सुरांनी भरून जातं. तर घरपण म्हणजे काय, घराला घरपण देणारे माणसं म्हणजे काय, तर सुरांनी भरलेलं घर आणि सूर कसे यांच्यासारख्यांचे, तर ते वेगळंच असतं. पण घराकडे बोलूया. तुमचं आधीचं घर जिथे बालपण तुमचं गेलं त्याविषयी सांगा ना मला. मी खरं सांगू का, अगदी लहानपण माझं जे गेलंय ते आमच्या कंपनीच्या बिऱ्हाडी गेलंय. अच्छा. तर आमची बिऱ्हाडी स्वरूपाची शेवटची कंपनी म्हणायला हरकत नाही. बरं. आता बिऱ्हाडी स्वरूप म्हणजे काय की 30-40 लोक एकत्र असतात, कलाकार, बॅकस्टेज वर्कर, साथीदार, आणि ह्या सगळ्यांचं म्हणजे जेवण खाण चहा नाश्ता हे सगळं बघायचं आणि पगारी नट असायचे. महिन्याच्या महिन्याला पगार असायचा. नाईट सिस्टीम नव्हती तेव्हा. आणि त्यावेळेला या अख्ख्या 40 लोकांचं पालन पोषण आणि सगळं घर हे नाना आई सांभाळायचे. क्या बात आहे. आणि अर्थातच त्या काळात अतिशय अडीअडचणींना तोंड देत त्यांनी हे कसं साधलं असेल
हे खरोखर आश्चर्य कल्पना करवत करण्यासारखी नाही, बरोबर. साधारणतः गोष्ट आहे. कुठला काळ होता म्हणजे कुठल्या मी वर्षाचा सांगते, अंदाज आहे? हा साधारणपणे 1949 ते हो, 58. आमचा जन्मही नव्हता झाला. हो. आणि तर मग एव्हा- ते घेऊन गावोगावी हो, फिरायचं आणि गावोगावी फिरायचे. विदर्भामध्ये त्यांनी जवळजवळ संपूर्ण विदर्भ पालथा घातलेला आहे आणि 2-2 महिने मुक्काम एका गावी. आणि त्यावेळेला निजामशाही होती, अच्छा. त्यामुळे नांदेड किंवा त्याच्या आसपासची काही गावं ही निजामशाहीत होती. आणि त्याला हाली असं म्हणायचे. बरं. इन्कम फार कमी व्हायचं, म्हणजे रुपयाला 14 आणे किंमत तिथे. हो अच्छा आणि भारताच्या सीमेत आलं की रुपयाला 16 सोळा आणे. आणे. तिथे जर इन्कम पडलं तर अतिशय हाल व्हायचे. आणि मग काही काही वेळेला असा प्रसंग यायचा की एके ठिकाणी मूग डाळ फार छान स्वस्त होती, तर मग तिथे आमटी ही मुगाचीच, उसळ ही मुगाचीच. सगळं आणि मुगाचं. आमचे आमचे खवचटनट लोक लगेच म्हणायचे की आहा आता अलीकडे मूग घेऊन बसण्याची आमच्या वा, वा, वा. पाळी. पण याही परिस्थितीत नानाआईंचं एक ध्येय होतं की जुनी संगीत नाटकं जपायची आणि एक नवीन संगीत नाटक दर 6 महिन्यांनी तरी आलंच पाहिजे. अच्छा आणि ह्यातनं बाळ कोल्हटकरांसारखे नाटककार हे उदयाला आलेले आहेत. विदर्भामध्ये वीरा हंबर्डे म्हणून एक लेखक होते, बर तर ते हे उत्तम लिखाण करत असत. त्यांचं बाजीराव मस्तानी एक खूप गाजलेलं नाटक अच्छा आहे. तर अशी खूप छान छान नाटकं, म्हणजे मी सांगते जवळजवळ 24 एक नाटकं ही रंगभूमीवर आलेली आहेत. वा. आणि या सगळ्याचं संगीत आईनी दिलेलं आहे, शिवाय काम केलेलं आहे. मग ह्या घरामध्ये तुम्ही अनेक मोठ्या लोकांनाही जवळून पाहिलं असेल, तर त्यांच्याकडून काय शिकायला मिळालं त्यांना? आम्ही प्रभात रोडच्या घराबद्दल सांगते. चारू दत्ताचं घर म्हणून मी त्याच्याकडे बघते. मृच्छकटिक नाटकामध्ये शर्विला चोरी करायला चारू दत्ताकडे येतो आणि तो छानपैकी एक असं हे भिंतीला भोग पाडून जेव्हा आत येतो तेव्हा तो म्हणतो, अरे ते सगळीकडे वाद्यच दिसत आहेत, इथे आपल्याला काही धनसंपत्ती मिळणार नाही. तसं आमचं नानांचं घर चारू दत्ताचं घर होतं. सकाळी 6 वाजल्यापासून आई रियाजाला बसायची. त्याचा 1 तासभर तिचा नुसता खर्जाचा रियाज. हो. काय आवाज तिने तयार केलाय, आम्हालाही बसवायची. आम्ही जरा नाठाळ होतो, आम्हाला सकाळी झोपच यायची. आणि मग जाऊ दे, तंबोरा तुम्ही असा ठेवलाय तो पाडाल, तेव्हा आडवा ठेवून तंबोरा वाजवा. आणि तंबोरावर डोकं ठेवून आम्ही झोपून जायचो. पण तेव्हाची शिस्त तुम्हाला हो फार हो कामी आली. हो. आणि त्यावेळेला खूप मोठे मोठे कलाकार आमच्या घरी येऊन गेलेले. छोटा गंधर्व, रामभाऊ मराठे, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व. याच्याशिवाय आई शास्त्रीय संगीत अगदी चांगल्यापैकी शिकत होती. जगन्नाथ बुवा पंढरपूरकर, वा. कागलकर बुवा, असे सगळे मोठे मोठे विद्वान घरी यायचे आणि सतत गाणं चालू असायचं. मला नेहमी असा प्रश्न पडतो, म्हणजे शास्त्रीय गायन म्हणजे पंडित भीमसेन जोशी किंवा त्या मोठ्या मोठ्या यातल्या ज्या गायिका गायक आहेत ते नाट्यगीत गाऊ शकतात, पण सिनेमातली गाणी गाणारी व्यक्ती शास्त्रीय गाणं नाही गाऊ शकत असं मला वाटतं. जो शास्त्रीय संगीत गातो ना तो सगळ्या प्रकारची गाणी म्हणू शकतो असा मला तरी विश्वास आहे. आणि माझं म्हणणं असं आहे की जेव्हा शास्त्रीय संगीत गायला लागता तुम्ही, तेव्हा तुम्ही तुमचं अंतर्मन जागृत होतं, तुमच्या अंतरीचा दिवा हात तेवतो आणि त्यामुळे तुम्ही जास्ती श्रीमंत होता. मंडळी, तुम्ही कुठे जाऊ नका, पुन्हा भेटूया या कार्यक्रमात, पण थोड्याशा विश्रांतीनंतर. खरा कलाकार जो असेल बरोबर. की ज्याला घर नाही आहे त्याला आम्ही आमच्या कोट्यातनं घर देत असतो आणि ती परंपरा चालू आहे. वा. पण दिलेल्या कलाकारांचं नाव तुमचं तुम्ही शोधा कोणाला दिलंय, मी कधीच जाहीरपणे सांगणार नाही. घर म्हणजे नक्की काय असतं? घर म्हणजे नक्की काय असतं? आपण अनेक लोकांसाठी अशा गृहयोजना केलेल्या आहेत. तर असं आपल्या डोक्यात कधी आलं नाही का कलाकारांसाठी म्हणून अशी एखादी गृहयोजना बांधावी, असं नाही का वाटत तुम्हाला? साहित्यिक आणि कलाकार कधी हा जाहीरपणे आम्ही सांगत नाही. आमचा DSK कोटा असतो ज्याच्यामध्ये कलाकारांना गपचूप आम्ही, जसं मुख्यमंत्री कोट्यातनं तुम्हाला घरं मिळतात की मला माहीत नाही, किती चक्रा मारतात ते मला माहीत नाही, पण खरा कलाकार जो असेल की ज्याला घर नाही आहे त्याला आम्ही आमच्या कोट्यातनं घर देत असतो आणि ती परंपरा चालू आहे. पण दिलेल्या कलाकारांचं नाव तुमचं तुम्ही शोधा कोणाला दिलंय, मी कधीच जाहीरपणे सांगणार नाही, कारण की त्याला ते एम्ब्रासिंग होता कामा नये, आम्हाला एम्ब्रासिंग होता कामा नये. आणि त्यात काहीच आम्ही उपकार करत नाही. वर्षाला जर 2000 फ्लॅट बांधत असतील तर असे किती वाटा लागतात, 10-20 फ्लॅट, पोटातलं पाणी घालत नाही, आम्ही देत असतो, हे चालू असतं. पण कलानगरी बांधायला आम्ही खूप वेळा प्रयत्न केला वेरियस क्षेत्रातल्या लोकांच्या,
तुम्ही फक्त तुमची संघटना एकत्र या ना, एकटे दुकटे नका येऊ. सरकारी जागा कशी मिळवायची. मला अभिमान वाटतो की मंगेशकर हॉस्पिटल, लता मंगेशकरांनाही माहीत नसेल, ती जागा मिळवून देण्यात आमची आरडी खरोसेकरांच्या मदतीने मी ती शोधून दिली. अशा जागा आम्ही तुम्हाला शोधून देऊ शकतो. फक्त पोलीस कॉन्स्टेबल करता आम्ही 10,000 घरं बांधतोय कारण की त्यांना कोणीच विचारत नाही. त्याचे वरचे जे साहेब लोक आहेत त्यांच्याकडे भरपूर पैसा असतो, त्यांचे ते घरं बांधतात. तर अशा प्रकारे पडद्यामागचे कलाकार ज्यांना खरंच अजून संधी मिळाली नाही असे कलाकार यांच्याकरता मी जाहीरपणे सांगतो की आजही मी करून द्यायला तयार आहे. एक साधारणतः 100 जण एकत्र या. 100 जण जेव्हा एकत्र येतील तेव्हा निदान 70 जण टिकतील. 70 जण टिकतील. त्या 70 जणांकरता मिळणारा प्लॉट सरकारकडनं मिळवणे आणि तुम्हाला कॉस्ट प्राईजला बांधून देणे, जेणेकरून तुम्हाला त्या बॅकस्टेज आर्टिस्टपासून सगळ्यांना परवडेल. अशा प्रकारे निश्चित करता येईल. फायदा जसं आमचं तुमचं घरांचा प्रॉब्लेम आहे तसं माझ्यासारखा माणूस हल्ली संगीत नाटकं कमी होत चालली, मराठी नाटकंच कमी होत चालले. मग आमच्यासारख्या जुन्या पिढीतल्या लोकांना तुमच्यासारख्यांचे आवाज ऐकले की बरं वाटतं. आता ते दिवस परत करत येतील. हा मला तुम्हाला प्रश्न आहे की संगीत नाटक तुम्ही कराल पण या तरुणांच्यात कसं रुजवावं, काय करावं. हा जो आपल्या प्रोग्रामचा जो हा भाग आहे तो आपण ह्यांच्या गाण्यानेच संपवूया. खणखणीत घ्या. जोहार माय बाबा. जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार. कान तृप्त झाले. मंडळी, आजचा हा भाग आपला कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला जरूर कळवा आणि त्यासाठी आमचा पत्ता आहे DSK हाऊस, जंगली महाराज रोड, शिवाजीनगर, पुणे 411005. पत्ता पुन्हा एकदा, DSK हाऊस, जंगली महाराज रोड, शिवाजीनगर, पुणे 411005. तुम्ही आम्हाला ईमेलसुद्धा करू शकता. आमचा ईमेल ID sales@dskdl.com. ईमेल ID पुन्हा एकदा sales@dskdl.com. फेसबुकवर सुद्धा आम्ही अवेलेबल आहोत. आमचा फेसबुक ॲड्रेस आहे DSK फॉर पुणे. सगळ्यात उत्कृष्ट पत्राला मिळणार आहे एक खास आकर्षक बक्षीस आणि ह्या भागाचे विजेते आहेत रत्नागिरीचे श्री अनिरुद्ध भातखंडे. भातखंडे साहेब, तुमचं खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. तुमचं बक्षीस तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल. मंडळी, आजचा भाग इथेच संपतोय. पुन्हा भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच वेळी आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे DSK घर म्हणजे नक्की काय असतं. तोपर्यंत आपल्या घराचं घरपण वृद्धिंगत करा. धन्यवाद. तुम्ही एवढा सुंदर हसरा चेहरा असताना त्या सिनेमामध्ये कसं काय रडू शकता लोकांना. म्हणजेच तुम्ही अभिनयातलं एव्हरेस्ट शिखर आहात. आमच्यासारखं कोणी अभिनेत्री मी तर नाही पाहिली. मला जास्त आनंद होतो की आमचा बेस चांगला तयार झाला. बरेच चाळीत वाढलो पण एकमेकांशी प्रेम देणं घेणं काय असतं ते तिथे शिकले मी. घर म्हणजे नक्की काय असतं.